हाय नमस्कार. झालं का तुमचं? जय भीम. सगळ्यांना उलट दिसत असेल. जय भीम. तर 14 एप्रिलच्या तुम्हा सगळ्यांना भावा बहिणींना खूप खूप शुभेच्छा. तर म्हटलं चला एक ब्लॉग बनवावं, म्हटलं की जेवायचंय. जेवता जेवता उठली मी, म्हणजे घ्यायचंय अजून. हे काय कैरी खाल्ली होती, मिरचू खाल्लं एक घास आणि कैरी. तर भरपूर जणांचं असं म्हणणं आहे, त्या दिवशी तुम्ही हेडाव बघितला असेल, बंद कर, बघितला असेल किंवा नसेल बघितला मला माहित नाही. तर मला एक कमेंट अशी आली बरं का, की अगं किती काय चिंजूस आहेस आणि राधाताईला जेवाय बोलवलं ना, आमटीत दिली नाही. तर बाई ती काय पाहुणे नाहीत. पहिली गोष्ट, ती पाहुणी नाही, हाताने घेऊन खाऊ शकतात ती. बरोबर, पाहुणी मी आहे. तुला सांगायचं तर मी मोबाईल ठेवते तर 1 मिनिट थांबा, तुमच्यासोबत जरा थोडस गप्पा मारते. आपल्याला त्यान नाही काय नाही. तर हा बा मोबाईल बसला. तुला एक गोष्ट सांगते. पहिली गोष्ट की त्या काय घरच्या पाहुणे नाही, त्या तू पाहुणी मानत असशील. ही माणसं तुमच्यापासूनच हुशार होत्यात. तर तू राधाताईला आमटी वाढली नाही. हो, मी सगळं दिलत आणि त्या हाताने घेऊन खाऊ शकतात. पण आमच्यात तसं आम्ही म्हणत नाही की बाई आमटीत द्यायचं नाही. मग मी जेवायलाच बोलवलं नसतं. तुझ्या म्हणण्याने भांडी म्हणजे भांडणं लावणारी ही तुम्ही लोक तर असताय. भरपूर जणांना आनंद झाला, तुलाच बरं त्या ताटात आमटी दिसली नाही. तुला पेलेल्या ही दिसल्या नाही, त्यावेळी दिसल्या ना. तरी पण तुम्ही जिथं चांगलं चाललंय का नाही तिथं तुम्ही भांडणं लावता. तुझ्या असल्या कमेंटनी माणसाची बुद्धी बेस्ट होती. तू मला कमेंट करशील, मला वाईट वाटलं पण त्यांना भारी वाटल, असं ना कुणा करत जाऊ. दोन्ही साईडनं बोलायचं, दोन्हीला पण आनंद झाला पाहिजे. तर जाऊ दे, तू जरच बारीने येते कमेंट करती. तुला चांगलं बोललेलं पण समजना आणि वाईट बोललेलं पण समजना, तर या घरातले गरम व्हायला लागले. तर राहिली गोष्ट आमच्या इकडली. तर आज आहे 14 एप्रिल. 14 एप्रिल म्हणजे 14 एप्रिल आहे आणि वहिनी गेल्या त्या त्यांच्या बहिणीच्या इकडे. तर मी आणलाय ब्लाऊज शिवून, साडी पण आणली, ब्लाऊज पण आणला, दीक्षाच्या फ्रॉकला ही ड्रेसला टिप पण मारल्या. कसं आहे माहितीये का, ज्या घरात चांगलं चाललंय ना तर चांगलं राहू दे बाई, भांडणं लावायचं नको करत जाऊ. तर या सगळ्यांनी जेवायला. मी कधी हेरेव बनवताना जेवली नाही. खराब झालं. खराब लागला. तर जाऊ दे, आज माझी भूकच मेली तुझी कमेंट वाचून. तर इतक्या चांगल्या कमेंट आहेत त्या, इतक्या भारी आहेत त्या की त्याला मापच नाही. त्या कमेंट ऐकून मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की त्या आनंदा माहिती नाही माझ्या. तुमची म्हणजे तुम्ही छान छान कमेंट केल्या तर मला बोलायला सुचतं. ही म्हणजे आता माझ्या भावा बहिणींना माझं कौतुक करतात. तिला इकलीलाच
आमच्या दोघीचं चांगलं चाललं तर ती भांडणं लावायला लागली असं आहे. तर माझ्या भाऊ बहिणी काय म्हणते की नको लक्ष देत जाऊ तसल्यांकडं, तू आपलं पुढं. कुत्री भुकणारी भरपूर असतात, तर आपण त्यांना महाग बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं. जळणारी लय आहे ती माझ्यावर. आता आमच्या इथं बुद्ध विहार आहे की तिथं फक्त सगळ्या बाया आहेत, बोलवतात, जेवायला बोलवतात. अरे पूजाला तुम्ही बोलवत नाही तर जेवायला नुसतं काय आम्ही घरात बी खातो की नुसती तोंड बघू बघू. आता ती मला बोलवायला आलं ना, येणार बोलवाय जेवायला, त्यावेळेस मी हेडव बनवणार आहे. स्वयंपाक करायला चांगल्या बाया. अरे आम्ही काय वाईट आहे का? वाईट आहे असं हेडेव बनवला तरी पण त्यांना प्रॉब्लेम का? तर तुम्ही येत नाही. अरे तुम्ही सांगतच नाही तर यायचं कसं? तुम्ही ज्याला सांगायचं त्याला सांगताय आणि आम्हाला सांगत नाही का? आम्ही वर्गण देत नाही का? आम्ही वर्गण फाडत नाही. चला, मी आमच्या घरात गडी माणूस नाही, फक्त माझा वडीलच आहे. चला मी वर्गण फाडते मी वर्गण. फुल नाही, फुलाची पाकळी वर्गण मी फाडते. पण तुम्ही आम्हाला बोलवतच नाही तर तुम्हाला वर्गण तर देऊन काय फायदा आहे? त्या बुद्ध विहार ते सगळ्यांचाच आहे, सगळ्यांचाच अधिकार आहे. मग तिथं सगळ्याला बोलवणं येतं, फक्त आम्हालाच बोलवणं येत नाही. आणि ते फक्त सगळं झाल्यावर, पूजा झाल्यावर मग जेवायला बोलवायचं. का जेवायला काय घरात खात नाही वे माणूस. आता म्हणसान की तुम्ही ताई तू जायचं, ही काय बोलवायचं हे नसतंय, हे सगळ्यांचंच असतंय. पण आमच्या गावात तसं नाही. आमच्या गावात एकच नेंबर आहे आणि त्या नेंबरने सगळ्याला सांगायचं. त्या नेंबरच्या बायकोनी सगळ्याला बायांना सांगायचं आणि आम्हाला फक्त जेवायला सांगायचं. म्हणजे आम्हाला म्हणजे भरपूर असे आहेत, मीच नाही भरपूर आहेत. पुऱ्या लाटायला, मग ते गप्पा मारत मारत ते कापायला, आणि बटाटी, वांगी, लसूण सगळं. मला काय हवं जास्त बोलायचं नाही, मला पण डोक्याला टेन्शन आहे. पण सांगायचा उद्देश माझा म्हणून मी सांगितलं. त्या भरपूर माझ्या गावातली हेडव बघतात आणि त्यांना कळलं ना तरी पण आपण काही चुकीचं बोललो नाही. जे आणि ते आले ना तरी पण तेच बोलणार मी. जे हेडव मध्ये बोलले तेच मी त्यांना बोलवणार की तुम्ही सगळ्यांना बोलवता आणि आम्हाला का नाही बोलवत? आम्हाला फक्त जेवाय बोलता. आम्ही काय वर्षभर काय या 14 एप्रिलला खाल्लं म्हणजे त्या 14 एप्रिललाच खातोय का? तर चला, हेडव लय मोठा झाला. सांगण्याचा उद्देश माझा तिच्याबद्दल होता. मी कमेंटवर आज हेडव बनवला आणि जेवण पण करत होते, पण कारण थोडंसं खराट झालं. मला आळणी आवडतं, मला खराट आवडत नाही. आणि भाजी मी आज केली नाही. आज भाजीने दीक्षाने डबा बनवला. मग आज आहे आमच्या इथला बाजार, पण बाजारला काही मी जाणार नाही किंवा काय नाही, कारण इतका खर्च झालाय की मला देणं लय झालंय. माझ्याकडे 1 रुपया पण नाही. तुम्ही जर बघितलं हेड्यामध्ये की दीक्षाला मला कपडे त्यांनीच घेतली. राहिला प्रश्न बानूचा, तर बानूला तर पहिली कवा हात गाडा नसतो का, त्याच्यावर 50 रुपयाला ड्रेस, त्यातनं आणली 100 रुपयाचा 4 ड्रेस. लय दिवस झालं, वर्ष झालं आणलेली. ते पण बानूला आहे, पण बानूला पांढरा ड्रेस नाही. माझं आता काय करू? घरात बी आणायचं नाकानं जीवायला, घरात काय नाही. पण सांगावं कोणाला? होट बी आपलं, दात बी आपलं, गप्प बसायचं. तर चला, हेडेवावाला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझं टेंट कसं वाटलं नक्कीच सांगा. तुम्हाला टेंट दाखवते मी. हा का माझं टेंट दिसलं का? तर कसं वाटलं नक्कीच सांगा. बाय. आता लय गरम व्हायला लागलंय बाई या शेडमध्ये. हे शेडच म्हणते बाई, शेड नाही माझा बंगला आहे. नवीन बंगल्यात लय गरम व्हायला लागले. आता जुन्या बंगल्यात जाते. तर बाय.